पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला गुरुवारी 4 जूनला राजस्थानातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सचिन घायवळ याला राजस्थानातून पकडण्यात यश आलंय. पोलीस अनेक दिवस निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळच्या मागावर होते. सचिन घायवळ याला राजस्थानातील सिकर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सचिन याच्या विरोधात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, धमक्या देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. सचिन घायवळ गेल्या 9 महिन्यांपासून फरार होता. सचिन याच्या विरोधात 44,36,000 रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. पुणे येथील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कर्वेनगर शिवणे भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ तसेच वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीतील संचालक महिलेकडून ही खंडणी उकळण्यात आली होती. त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई सुरू केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी तपास करत त्याला राजस्थानमधून ताब्यात घेतलं. खंडणी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर सचिन घायवळ पुण्यातून पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र वारंवार ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर तो राजस्थानातील सिकर जिल्ह्यात वास्तव्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं. गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ व्यवसायाने शिक्षक असून एका नामांकित शाळेत कार्यरत होता. तो कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. त्याच्या विरोधात कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या 44,36,000 रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर मकोका लावण्यात आला होता. कर्वेनगर, वारजे आणि शिवणे परिसरातील शाळांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीच्या महिला संचालिकेकडून खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात निलेश घायवळ, सचिन घायवळ आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सचिन फरार झाला होता. पुण्यातून पळून गेल्यानंतर सचिन घायवळ काही वेळ सोलापूरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्यानंतर तो जयपूर मार्गे सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात गेला. 10 फेब्रुवारीपासून तो तेथे वास्तव्यास होता. महिन्याला 6,500 रुपये भाडे देऊन तो तेथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. फरार होताना त्याच्याकडे 3.5 लाख रुपये रोख होते. त्याच पैशातून तो खर्च भागवत होता. तसेच गावातील मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर त्याने अनेक दिवस काढल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सचिन घायवळच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाडा पिंजून काढला होता. शेवटचा तो जामखेड परिसरातील ऊसाच्या शेतातून फरार झाल्याची माहिती होती. सचिन घायवळ आपले नाव आणि वेश बदलून राजस्थानात वास्तव्यात असल्याची माहिती समोर आली. त्याला राजस्थानातून अटक करण्यात आली. सचिन घायवळचा फोटो पाहिल्यानंतर त्याला ओळखणे देखील शक्य नव्हते. सचिन घायवळने दाढी, केस वाढवले होते. त्याचा पूर्ण अवतार वेगळा झाल्याचं अटक केलेल्या पहिल्या फोटोमधून समोर आलंय. काल गुरुवारी 4 जूनला रात्री उशिरा सचिन घायवळ याला ताब्यात घेण्यात आलं. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सचिन हा गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. सचिनवर खून, खंडणी, खुनाचे प्रयत्न, धमकी यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सचिन फरार होता. राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून सचिन घायवळला अखेर ताब्यात घेण्यात आलं. तर पोलिसांकडून मकोका कारवाई झाल्यानंतर अखेर 9 महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला अखेर पुणे पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात सापळा रचून ही कारवाई केली. न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन घायवळच्या अटकेमुळे पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचे पुण्यातील काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याची चर्चा असून पोलीस आता त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि गुन्हेगारी नेटवर्कची सखोल चौकशी करत आहेत. या चौकशीतून घायवळ गँगच्या इतर कारवायांबाबत आणि त्यांना मदत करणाऱ्यांबाबत मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.